Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए। हजारो वर्षाची मौखिक परंपरा लाभलेली मराठी मुळातच अभिजात भाषा आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर केशव सकाराम देशमुख यांनी खिवंसराव पाटील शिक्षण संकुलन, गणेशनगर, थेरगाव येथे गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी व्यक्त केलं। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षक रचित काव्य आविष्कार या कविता संग्रहाचे प्रकाशन करताना प्राध्यापक डॉक्टर देशमुख बोलत होते। यावेळी कविता संग्रहाच्या आवृत्तीचे ऑनलाईन प्रकाशनही करण्यात आलं। ज्येष्ठ विधितज्ञ आणि क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती कार्यवाहक ॲडव्होकेट सतीश गोरडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। तसेच साहित्यिक प्रदीप गांधीलीकर, शाळेच्या माजी विद्यार्थी व युवा उद्योजक निलेश कुलकर्णी, मुख्याध्यापक नटराज जगताप, मुख्याध्यापिका अश्विनीताई बाविस्कर, बालविद्या प्रमुख आशा हुले यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती। प्राध्यापक डॉक्टर केशव देशमुख बोलताना पुढे म्हणाले की 6 महिन्यापूर्वी राज्य सरकारने मराठीचे पहिले विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापन केले आहे। त्यापूर्वी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे। महाराष्ट्रातील सर्व आस्थापनांमध्ये लोकव्यवहारासाठी मराठीचा कटाक्षाने वापर करण्यात यावा, अशा शासकीय ठराव नुकताच संमत करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर मराठीची ज्ञानभाषा म्हणून वाटचाल सुरू आहे। काव्य आविष्कार या प्रातिनिधिक कविता संग्रहामुळे शालेय वयात विद्यार्थ्यांच्या लेखन प्रतिभेला प्रोत्साहन मिळून भावी काळात त्यांच्यातून प्रतिभावंत साहित्यिक निर्माण होतील। म.वी. कुलकर्णी लिखित माझी मराठी या कवितेचा सामूहिक अभिवाचनाने देशमुख यांनी आपल्या मनोगताचा समारोप केला। प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। अंजली सुमंत यांनी प्रास्ताविक केलं। विद्यार्थ्यांनी रसग्रहण, कविता सादरीकरण आणि वाचलेल्या पुस्तकांची समीक्षा करीत मान्यवराकडून दाद मिळवली। तर अश्विनी बाविस्कर यांनी आई या कवितेचं अभिवाचन करून उपस्थितांना अंतर्मुख केलं। अतुल आडे, श्रद्धा सोनसेट्टे, कृतिका काळे यांनी संयोजनात परिश्रम घेतलं। स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केलं। शिवाजी पोळ यांच्या लोकगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि सुनीता घोडे यांनी आभार मानले, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलीकर यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।